मित्रांनो, पास होण्यासाठी परिसर अभ्यास एक रामबाण उपाय आहे. हा अत्यंत स्कोरिंग विषय आहे आणि याच विषयाचे 120 प्रश्न आपण अत्यंत कमी वेळात घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, चुन्याच्या ताज्या निवळीतून कोणता वायू जाऊ दिल्यास ती दुधी बनते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. 1 एम्पियर विद्युतधारा 20 ओहम रोध असलेल्या तारेमधून वाहत असेल तर तारेच्या दरम्यान किती विभवांतर तयार होईल? योग्य उत्तर आहे 2 व्होल्ट. प्रश्न तिसरा, विद्युतधारेचे एसआय एकक काय? कुलोम. ऊस हा रिकाम्या जागे साखरेचा समृद्ध स्रोत आहे. योग्य उत्तर आहे सुक्रोज. सजीवांची सर्व प्रथिने किती ॲमिनो आम्लांपासून बनलेली असतात? योग्य उत्तर आहे 20. आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते? योग्य उत्तर आहे 10%. पुढचा प्रश्न आहे, मीठ, साखर, मसाले व तेल यांचा अन्न कोणत्या म्हणून उपयोग होतो? योग्य उत्तर आहे परिरक्षक. पर्याय क्रमांक 2. रिकामी जागा सोड्यामुळे ब जीवनसत्व गटांचा नाश होतो. खाण्याच्या सोड्यामुळे. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आहेत? उत्तर आहे 7. पर्याय क्रमांक 1. आधुनिक आवर्त सारणीतील कोणते आवर्त सर्वात दीर्घ आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6वा. रिंगवर्म अर्थात गचकर्ण हा रोग रिकामी जागा होतो. कशामुळे होतो? कवकामुळे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मिठाचे जलीय द्रावण रिकामी जागा द्रावण असते तर समांगी. पर्याय क्रमांक 1. कॉपर सल्फेटचा रंग कसा असतो? निळा. पुढचा प्रश्न, कीडनाशक म्हणून रिकामी जागा वापरतात. योग्य उत्तर आहे मोरचूद. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? योग्य उत्तर जैववायू. प्रश्न 19, पाण्यापासून रिकामी जागा विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. योग्य उत्तर आहे जनित्राद्वारे. पर्याय क्रमांक 2. नाभीय अंतर 25 सेंटीमीटर असलेल्या बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक रिकामी जागा असतो. उत्तर आहे 4 डायोप्टर. खगोलीय दूरदर्शकातून दूर अंतरावरील वस्तू पाहिल्यास अंतिम प्रतिमा रिकामी जागा असते. योग्य उत्तर आहे आभासी व उलटी. पुढचा प्रश्न आहे, विद्युत अपघटनी घटात रिकामी जागा याचा समावेश होत नाही तर उत्तर आहे बॅटरी. DNA च्या संरचनेमध्ये रिकामी जागा नत्र रेणू असतात. योग्य उत्तर आहे ए आणि सी. पुसासोना ही विकसित केलेल्या रिकामी जागा या वनस्पतीची जात आहे. उत्तर आहे मोहरी. अन्नाचा मुख्य स्रोत रिकामी जागा काय? वनस्पती. पेशी रिकामी जागा बनतात. कशापासून बनतात? पर्याय क्रमांक 4 बृहत रेणूंपासून. आधुनिक आवर्त सारणीत गण रिकामी जागामध्ये आम्लारी मृदा धातू आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजन हे गण रिकामी जागामध्ये आहेत. उत्तर आहे 17. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, हेपॅटायटिस बी रिकामी जागा होतो तर उत्तर आहे HBV मुळे. 2017ला हा प्रश्न विचारला गेला. खालीलपैकी रिकामी जागा हा लैंगिकरित्या पारेषित रोग नाही. योग्य उत्तर आहे हिवताप. आम्ले आणि आम्लारी यांच्या उदासीनीकरणाच्या अभिक्रियेत त्यांचे आकारमाने ही त्यांच्या प्रसार मान्यतेच्या रिकामी जागा प्रमाणात असतात. व्यस्त प्रमाणात असतात. पर्याय 2. केंद्रकीय विखंडन किंवा संमेलनात रिकामी जागा ऊर्जा तयार होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तुमानाच्या ऊर्जेत रूपांतरामुळे. रिकामी जागा ही जीवनसत्वे मेदद्राव्य असतात तर उत्तर आहे अ आणि ड. पर्याय क्रमांक 3. रिकामी जागा ही जीवनसत्वे जलद्रव्य असतात. उत्तर ब आणि क. रक्त गोठण्यासाठी रिकामी जागा जीवनसत्वाची आवश्यकता असते तर उत्तर आहे के जीवनसत्व. संतृप्त हायड्रोकार्बनना रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात? अल्केन. पर्याय 1. अल्किनचे सामान्य रेणुसूत्रे कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 CnH2n.
ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे रिकामी जागा. उत्तर आहे कार्बोदके. जीवनसत्व रिकामी जागा संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते. तर कोणत्या जीवनसत्वाचे? तर ड चे. पर्याय क्रमांक 4. बहिर्वक्र भिंगासमोर पदार्थ ठेवला असता त्याची आभासी प्रतिमा रिकामी जागा मिळते, म्हणून तो पदार्थ रिकामी जागा ठेवला असला पाहिजे. तर 2 ठिकाणी आपल्याला रिकामी जागेत भरायचं आहे. पर्याय क्रमांक 2. F1 प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, दुधामध्ये कोणती द्विवारिक शर्करा असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॅक्टोज. पेशींच्या चयापचयासाठी वापरून उरलेल्या जादा शर्करेचे रूपांतर कशामध्ये होते? तर उत्तर आहे ग्लायकोजनमध्ये. पर्याय क्रमांक 2. अल्केनचे सामान्य रेणुसूत्रे? पर्याय क्रमांक 2. CnH2n+2. आधी आणि आता एक प्रश्न, एक अल्केन आहे हे आणि आधीचं अल्किन होतं, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. 45 प्रश्न आहे, क्षकिरण म्हणजे काय? तर उत्तर आहे विद्युत चुंबकीय लहरी आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46वा, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेस रिकामी जागा म्हणतात. तर पर्याय क्रमांक 4 केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. प्रश्न 48वा, फटाक्यामध्ये रिकामी जागा वापरतात. काय वापरतात? गंधक. पर्याय 1. सजीवाच्या शरीरात अन्नाची रिकामी जागा होऊन ऊर्जा निर्मिती होते, तर काय होते? ऑक्सिजन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 50वा, दुधामध्ये शरीराच्या वाढीसाठी लागणारी सर्वच पोषक द्रव्ये असल्याने त्याला रिकामी जागा असेही म्हणतात. तर याचं उत्तर आहे पूर्णान्न. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 51, विद्युत बल्बमध्ये रिकामी जागा तंतू वापरतात, तर कशाचा? टंगस्टनचा. पर्याय 4. विद्युत इस्त्रीमधील रोधक वेस्टर्न रिकामी जागा बनवलेले असते, तर कशाचे? रबराचे. माफ करा, रबराचे नव्हे, अभ्रकाचे बनवलेले असते, अभ्रकाचे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, अस्थिभंगाची जोडणी करण्यासाठी रिकामी जागा वापरतात. काय वापरतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस. पर्याय क्रमांक 4. फेरस अमोनियम सल्फेटला रिकामी जागा म्हणतात. योग्य उत्तर आहे मोहर क्षार. संकल्पनेनुसार म्हणजे रिकामी जागा संकल्पनेनुसार आरोग्याकडे रोगाचा अभाव आणि स्वास्थ्याकडे व्यक्ती रोगमुक्त असणे अशा दृष्टीने बघितले जाते. योग्य उत्तर आहे जैव आयुर्विज्ञान. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण रिकामी जागामध्ये होत नाही, तर निर्वात प्रदेशामध्ये होत नाही. याचाच अर्थ ध्वनीला कुठलं तरी माध्यम पाहिजे. ध्वनीचा वेग रिकामी जागा सर्वात जास्त असते. कुठे असते? स्थायूमध्ये. अन्न शिजवण्यासाठी रिकामी जागा या उपकरणाचा वापर करतात, तर कशाचा? सौर कुकरचा. इंटग्न्युकिन हे प्रथिन रिकामी जागा उत्पादित उपयोगी पडते, तर कशावर? कर्करोगावर. कंपोस्ट खत तयार करताना मोठ्या प्रमाणावर अतिसूक्ष्म रिकामी जागा उपयोग केला जातो, तर कशाचा? जीवाणूचा उपयोग केला जातो. पर्याय 2. DNA शृंखलेतील माहिती संचय करणाऱ्या भागास रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे जनुक. बहिर्वक्र भिंगाच्या 2F1 वर पदार्थ ठेवला असता त्याची प्रतिमा रिकामी जागा मिळेल, तर उत्तर आहे 2F2 वर. बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने पदार्थ एवढी वास्तव प्रतिमा मिळवण्यासाठी पदार्थ रिकामी जागा 2F1 वर ठेवावा. पुढचा प्रश्न, महालोहित पेशीजनक पंडुरोग हा रिकामी जागा अभावामुळे होतो. उत्तर आहे सायनोकेव्हॅलेमिनच्या अभावामुळे होतो. कॉक्सिडिओआयडोमायकोसिस हा रोग रिकामी जागा मुळे होतो, तर योग्य उत्तर आहे कवक बीजाणू. याचं उत्तर. रॉबर्ट कॉच याने रिकामी जागा हा रोग जीवाणूंपासून होतो हे दाखवून दिले. योग्य उत्तर आहे काळपुळी. रिकामी जागा हा पेशी विभाजनाचा दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने होतो, तर कोणता? कर्करोग म्हणजे कॅन्सर. आपल्या देशात रिकामी जागापासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे. महत्त्वाचा प्रश्न, तर योग्य उत्तर आहे 1983 पासून.
कुष्ठरोगाचा परिणाम मुख्यतः रिकाम्या जागावर होतो. कुठं होतो? परिधीय चेतांवर. हिपॅटायटिस ही रिकामी जागा रोगग्रस्त स्थिती आहे. कशाची? तर यकृताची. पर्याय क्रमांक 3. अमेरिकेमधील केंद्रीय रोग नियंत्रण विभागाने एड्स सर्वप्रथम रिकामी जागामध्ये सूचित केला. तर 1981 मध्ये सूचित केला. धान्याचे नुकसान करण्यापासून कीटकांना परावृत्त करण्यासाठी रिकामी जागा वापरतात. उत्तर आहे प्रतिकर्षी. पर्याय 3. रिकामी जागा ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे. तर कुठली? पर्याय 1 पाश्चरीकरण. सूक्ष्मजीव अन्नातील रिकामी जागा विघटन करून ग्लिसेरॉल आणि मेदाम्ले तयार करतात. तर उत्तर आहे मेदांचे. पर्याय 1. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात रिकामी जागा मदत करते. कोण मदत करते? लोह. थायरॉइड या ग्रंथी हे संप्रेरक तयार करतात. योग्य उत्तर आहे थायरॉक्सिन. चिकुनगुनिया हा रोग रिकामी जागापासून होतो. कोणापासून होतो? विषाणूपासून होतो. पर्याय 1. नायटा हा रोग रिकामी जागामुळे होतो. कशामुळे होतो? कवकामुळे. रिकामी जागा या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणी. ऊर्जेचे सीजीएस एकक आहे अर्ग. पर्याय 1. हॅलोजनची हायड्रोजनपेक्षा संयुजा रिकामी जागा आहे. उत्तर आहे 1. लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड मालिकेतील मूलद्रव्यांचा रिकामी जागा गटात समावेश होतो. उत्तर आहे अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये. रिकामी जागा हे त्वचेच्या कर्करोगाचे अतिशय गंभीर स्वरूप आहे. उत्तर कपॉसी सार्कोमा. पर्याय क्रमांक 4. क्ष किरणे आणि गॅमा किरणे मुक्त रिकामी जागा निर्माण करतात. मूलके. पर्याय क्रमांक 1. या डासाची मादी चावल्यामुळे निरोगी मानवाला प्लाझ्मोडियमचे संक्रमण होते. तर योग्य उत्तर आहे ॲनाफेलिस. इथे थोडंसं ॲनाफेलिस. पुढचा प्रश्न घेऊ. मानवी शरीराच्या वाढीसाठी रिकामी जागा खनिजे आवश्यक असतात. उत्तर आहे 24. बेनिडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागा उपयोग होतो. कशाचा उपयोग होतो? तर उत्तर आहे कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. 97 प्रश्न. किरणोत्सारी समस्थानिके म्हणजे? पर्याय क्रमांक 2. एकच अणुअंक परंतु वेगवेगळे वस्तुमानांक असणारी समस्थानके होत. म्हणजे पर्याय क्रमांक 2. रिकामी जागाच्या भीतीमुळे गरोदर स्त्रिया पपई खाणे टाळतात. गर्भपाताच्या. रिकामी जागाच्या अभावामुळे आउटू ग्रंथीच्या आकारात वाढ होते. आयोडीनच्या. प्रश्न 100वा. बोर्डो मिश्रणात रिकामी जागा वापरतात. काय वापरतात? कॉपर सल्फेट व चुनकळी. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, काही प्रश्न मी स्किप केले. म्हणजे जवळपास आतापर्यंत मी 5 प्रश्न स्किप केले जे संभ्रम निर्माण करणारे होते ते. यापुढे आपण परत 25 प्रश्न घेणार आहे. प्रश्न 101. डायनामाइटचा शोध कोणी लावला? उत्तर आहे नोबेल. पर्याय 4. अवकाशयानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? निळा. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? तर उत्तर आहे कंपोस्ट खत. खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर आहे मुडदूस. रसायनांचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? तर उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड. पर्याय क्रमांक 4. सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता अवयव तयार होतो? तर हायड्रोजन. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर कशामुळे होते? उत्तर आहे फायब्रिन. पर्याय 3. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? तर ती होते दृष्टिपटलावर. पर्याय 4. पुढचा प्रश्न आहे नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 XY. मनुष्याच्या गुणसूत्रांची संख्या किती आहे? उत्तर आहे 46. पर्याय 4. यामध्ये डी जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणात असते. तर कशामध्ये असते? क्वाड लिव्हर ऑइल. पर्याय क्रमांक 3. सर्व बलांमध्ये क्षीण बल कोणते? तर गुरुत्व बल. पर्याय 1.
रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? पर्याय 1 हेनरी बेक्वेरेल. महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? उत्तर आहे पिंपरी. प्रश्न 115वा. अणूच्या केंद्रकात नसतात. तर काय नसतात? इलेक्ट्रॉन नसतात. लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगांचे विचलन सर्वात जास्त होते? योग्य उत्तर जांभळा. डॉक्टर जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे पोलिओ प्रतिबंधक लस. मलेरियामुळे होतो काय होतो? प्लाझ्मोडियम. पर्याय 4. 119 नंबर. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर पदार्थात होते कोणत्या? तर ग्लुकोज. पर्याय 4. एकपेशीय प्राण्यास असे म्हणतात. काय म्हणतात? आदिजीव. कंपन संख्या मापनाचे एकक कोणते आहे? तर हर्ट्झ. आम्लांमध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? तर उत्तर आहे हायड्रोजन. रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? तर भूकंप मापक आहे. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे? योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका. E बरोबर mc². हा सिद्धांत कोणी मांडला? E = mc². तर आइन्स्टाईन यांनी मांडला. समुद्राची खोली फॅथोमीटर याने मोजतात. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर उत्तर आहे 746 वॅट. मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात? तर न्यूरोलॉजी. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातांधळेपणा. 130वा आणि शेवटचा. स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? आणि नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. आपले सगळे 125 प्रश्न झाले. 130 पैकी जे 5 आहेत मी वगळलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून नक्की द्याल ही अपेक्षा करतो. आपण यूट्यूबला जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण फेसबुकला जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, पेज फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून नंतर उजळणीसाठी काम येईल. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.